28 दिवसात आमदार, 22 दिवसात खासदार आणि तिसऱ्या वेळेस इम्तियाज जलील पुन्हा एकदा रिंगणात आहे. 5 वर्ष त्यांनी संभाजीनगरची खासदारकी भूषवली आहे. पुन्हा ते रिंगणात आहेत. जिंकण्याचा त्यांना विश्वास आहे. या 5 वर्षात बरंच पाणी पुलाखांडं वाहून गेलेलं आहे. तुमचे पहिले विरोधक नव्हते, आता विरोधकही निर्माण झाले. तरी तुम्हाला विजयाचा विश्वास आहे तो का? असं नाही आहे. पहिलेही विरोधक होते. 2014ला तर मला असं वाटतं की सगळ्यात जास्त विरोधक होते, कारण मी 24 वर्षाची पत्रकारिता सोडून इथं आलो होतो आणि हे सांगितलं होतं की मी निवडणूक लढणार आहे. स्वाभाविक आहे, हे खूप सारे लोकांनी हे पाठी इथे उभे करण्यासाठी प्रयत्न केले होते आणि बाहेरून आलेला एका माणूस असा आपल्या तिकीटवर दावा ठोकतो आणि तिकीट त्याला मिळतो, तर त्यावेळीही काही प्रमाणात विरोध होता. पण एकदा हे डिसाईड झालं तर सगळे एकत्र येतात. म्हणून अशा काही हे बहु करण्याचं कारण नाही आहे की आता विरोधक झालेले आहे. पहिले नाही होते विरोधक, त्यावेळीही होते, 2019 मध्येही होते आणि 2024 मध्ये काही असेल तर असे मोठे काही इश्यूज नसतं. लोकांचे छोटे छोटे इश्यूज असते, ते आपण त्यांना जाऊन भेटल्यानंतर ते सगळं संपतं. आणि फक्त माझ्याकडे आहे असं नाही आहे. मोठे मोठे जे नेते असते, मोठे मोठे पॉलिटिकल पार्टीजमध्ये सगळीकडे हे प्रॉब्लेम असतं राजनीतीमध्ये. तर त्याचा इतकं बहु करण्याचं काही कारण मला दिसतं. खरं तर प्रत्येकच उमेदवार विजयाचा विश्वास व्यक्त करतो. तुम्ही थोडा जास्त व्यक्त करतायत, हे कशासाठी? मग काय हे की मागच्या 10 वर्षामध्ये जी मी कामं केलेले आहे. मी दुर्दैवाने या शहराचा निवडणूक म्हणजे जाती धर्माचा मुद्दा असायचा आणि नॉन इश्यूज जे आहे ते इश्यू करण्यासाठी या जिल्ह्याने कधीही पाण्यासाठी निवडणूक लढली नाही, रस्त्यासाठी नाही, एज्युकेशनसाठी, हॉस्पिटलसाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी कधीही निवडणूक झाली नाही. निवडणूक कोणत्या आधारावर? तर जाती धर्माच्या आधारावर निवडणूक व्हायची. मला हे विश्वास आहे की अनेक लोक जे आहे वेगवेगळ्या जाती धर्माचे ते मला मेसेजेस पाठवतात. ते मला मी जेव्हा त्यांना भेटतो ज्याप्रमाणे ते माझ्यावर विश्वास ठेवतात, त्या विश्वासाच्या आधारावर मला विश्वास आहे की यावेळी मी निवडणूक जिंकणार. तुमच्या समोर 2 उमेदवार आहेत. दोघेही शिवसेनेचे आहेत. आजी माझी शिवसेना असं आपण म्हणूया किंवा जुनी नवी शिवसेना म्हणूया. किती तुल्यबळ उमेदवार वाटतात तुम्हाला हे तुमच्या रिंगणात? काय हे की मी सगळ्यांना पॉवरफुल समजतो. निवडणूकमध्ये आपण कोणालाही हलक्यामध्ये घेण्याची आवश्यकता नसते. आपल्याला ज्याप्रमाणे निवडणूक लढायची असते ते लढतं. आता समोर कोण आहे, किती हे आहे, मोठे आहे, लहान आहे, हे आपण ना विचारता आपण सगळ्यांना सिरियसली घेऊन आपण निवडणूक लढताय. पण हे आहे की दोघं शिवसेनेचे आहे आणि दोघांना आपल्या वर्चस्व इथे दाखवायचं आहे. तर ते कोणत्या लेव्हलवर जातील मला माहीत नाही आहे. पण आपल्या मार्फत मी दोघांना विनंती करणार आहे, आपण डेव्हलपमेंटचा मुद्दा या जिल्ह्याच्या साठी आपल्या विजन काय आहे हे आपण लोकांना पटवून देऊ. नाहीतर पुन्हा पुन्हा तुम्ही बाहेरून कोणी आणणार, मग शिवीगाळ करणार, ते भाषण असे प्रक्षोभक भाषणाचा वापर करणार ज्या प्रकारे त्यांनी 2019 मध्ये करण्याचा प्रयत्न केला होता, ते बुमरँग झालं होतं. म्हणून आपण एक चांगल्या इश्यूज घेऊन बोलण्यात एक जाणवत आहे, काहीतरी भीती वाटते, काहीतरी घडेल होईल असं वाटतंय तुम्हाला? 4 जूनला आपण इथे सगळे आपले युनिटला सांगा की लाईव्ह कव्हरेजसाठी आपण इथे युनिट आपला पाठवा. कारण मला विश्वास आहे की देशातली सगळी मोठी जे मिरवणूक असणार आहे ते माझ्या जिल्ह्यातली असणार आहे. नाही, मला माहित नाही काही वाटते का काहीतरी घडेल? तुम्ही म्हणताय जातीवर बोलतात, यावर बोलतात, त्यावर म्हणून नाही, हे एक इतिहास आहे, आमच्या शहरातला इतिहास आहे. तुम्ही कोणालाही विचारा की म्हणजे या जेव्हा जेव्हा निवडणूक यायची तर कोणते मुद्दे व्हायचे? पाणीचा मुद्दा कधी होता का? नाही होतं. ते जाती धर्माच्या इन दी एंड येऊन हेच होता. पण माझा विश्वास इतका आहे की मी विशालला विनंती करतो की आपल्या कंपनीला सांगा की 4 जूनला इथे युनिट ठेवा, कारण सगळ्यात मोठं जे जल्लोष होणार आहे ते इथेच होणार आहे. तुम्ही सारखं सातत्याने सांगताय कुठलीही नाराजगी नाही किंवा काही नाही. ओबीसी साहेबांच्या काही सभा झाल्या, काही सभेत बोलताना ते म्हणाले आमच्या काही चुका झाल्या आहेत आणि त्या चुकांना तुम्ही माफी द्या आणि आपण पुढे जाऊया. नक्की काय घडलं होतं? माझ्या चुका मी त्यांना आवर्जून हे विचारलं की कसल्या संदर्भात आपण हे माफी मागितलेली आहे आणि त्यांनी सांगितले हे राजनीतीमध्ये आपण सगळ्यांना खुश करू शकत नाही. आणि त्यांची नाराजगी काय असते
की मी आपल्याला सांगितलं ना आपल्याला विश्वास बसणार नाही. माझ्याकडे लोक येतात साबू थोडा नाराज आहे करके. मग कशामुळे नाराज आहे? 3 महिन्यापूर्वी त्याच्या मुलीचं लग्न होतं, तुम्ही गेलं नाही. आता जे पार्लमेंटचं सेशन असतं त्या पार्लमेंटच्या सेशनमध्ये लोक म्हणतं की साहेब माझ्या दुकानाचा माझ्या शोरूमचा इनॉग्रेशन आहे आणि तुमच्या हातात करायचं आहे. मी त्यांना म्हणायचं की बाबा मी पार्लमेंटचं सेशन आहे. अनेक लोक आहे की ज्यांना हे महत्व कळत नाही की बाबा ते महत्वाचं आहे. मी त्याच्यासाठी गेलेला आहे की लोकसभामध्ये तुमचं प्रतिनिधित्व करू. पण जे लोक आहेत त्यांचा असा दृष्टिकोन असतं की नाही माझ्या लग्नामध्ये कशा नाही मी त्याच्यासाठी इतकं काम केलेलं आहे, मी त्यांचा इतकं मोठा फॉलोवर आहे, मग त्याचा राग असतं. हे 8, 10, 12 सगळे नाराज सोबत असतील तुमच्या, म्हणजे हा विश्वास आहे तुम्हाला? पूर्ण जितके आहे सगळे लोक आहे. तुम्ही बघा ना रॅलीमध्ये बघा, इलेक्शनच्या काळात आता सगळं समोर येणार आहे. अखेरचा प्रश्न विचारतोय. चंद्रकांत खैरे तो माझ्यासमोर उभाच राहू शकत नाही, किंवा संदीपान भुमरे दुसरे उमेदवार ते तुम्हाला प्रतिस्पर्धीच मानत नाही, तुम्ही फारच आदराने घेताय. नाही मैं क्या है, तुम्ही जे म्हटलं ना चंद्रकांत खैरे ते तसं नाही बोलतात. काय इम्तियाज जलील संपलेला आहे, त्याला कोणी विचारत नाही करके. त्यांचं एक विशेष शैली आहे आणि मला ते खूप आवडते. म्हणजे मी खैरे साहेबांचा फॉलोवर आहे. इंस्टाग्रामवर त्यांची काही रील आली तर मी बघतो, आवर्जून बघतो की म्हणजे त्यांचं बोलण्याचं एक जे आहे ना की मीच मी, मैं ही मैं हूं और मेरे अलावा और कोई नहीं है करके. चला आता निवडणूक विजय तुमचाच वाटतंय तुम्हाला? प्रयत्न करू 100%. हे होते इम्तियाज जलील. उमेदवारी अर्ज आज दाखल करताय. माझे सगळेच प्रतिस्पर्धी आहे आणि सगळेच ताकदवान आहे असंही ते मान्य करतायत. मात्र येणाऱ्या निवडणुकीत जनता मला कौल देईल, मी काम केलंय, निश्चितपणे जनता माझ्या मागे राहील असा विश्वास ते व्यक्त करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.